शेतकऱ्यांना थेट लाभ 28 शेतकरी योजना आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ए टू झेड माहिती, अर्ज, पात्रता, निकष, अटी, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून महत्त्वाच्या अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील। तर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत विभागनिहाय कर्तव्य आणि त्यांच्या जबाबदाऱ्या, कृषी विभाग स्वयं नोंदणीस मान्यता प्रदान करणे, तालुका स्तरावर पोर्टलवर लाभार्थ्यांची नोंदणी करणे, अपात्र लाभार्थ्यांना पडताळणी अंती पोर्टलवर चिन्हांकित करणे, डाटा दुरुस्ती करावी, लाभार्थ्याची भौतिक तपासणी करणे, नजर चुकीने अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे, पोर्टलवर मयत लाभार्थी नोंद करणे, तक्रार निवारण, सामाजिक अंकेक्षण, पीएम किसान योजनेसंबंधी प्रसिद्धी प्रचार करणे, योजना अंमलबजावणीच्या अनुषंगाने आवश्यक इतर कामकाज करावे। आता महसूल विभागाचं भूमी अभिलेख नोंदीनुसार अर्जदारांनी योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र अपात्र असल्याबाबत पोर्टलवर प्रमाणित करावे, भूमी अभिलेखाशी संबंधित माहिती दुरुस्त करावी, लाभार्थ्यांच्या भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत कराव्यात, अपात्र लाभार्थ्यांकडून लाभ परतावा वसूल करावा, अपात्र लाभार्थ्याकडून केलेल्या वसुलीबाबत पोर्टलवर माहिती भरावा, अद्ययावत करणे, अपात्र लाभार्थ्याकडून वसूल केलेली रक्कम आयुक्त कृषी यांच्यामार्फत शासनाकडे जमा करणे, योजनेअंतर्गत भूमी अभिलेख वसुली व महसूल यंत्रणेशी संबंधित इतर कामे करणे। आता ग्रामविकास, गावनिहाय मयत लाभार्थी यादी विहित प्रपत्रात कृषी विभागात सादर करणे। आता आपण 2 नंबरची योजना पाहणार आहोत। कृषी विभागामार्फत राबवली जाणारी ही योजना स्वयं भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना। या योजनेचा उद्देश आहे वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेतावर फळबाग लागवड करणे। पात्रता आहे, या ठिकाणी MREGS अंतर्गत फळबाग लागवडीस पात्र ठरू शकत नाही असे शेतकरी योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ घेता येईल, संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही। या योजनेत किमान 0.20 हेक्टर ते कमाल 6 हेक्टर पर्यंत मर्यादेपर्यंत प्रति शेतकरी लाभ घेता येईल। समाविष्ट फळपिके व हेक्टरी अनुदान आपण पाहू शकता। फळपीक आहे आंबे कलमे, पेरू कलमे, कागदी लिंबू कलमे। तर हेक्टरी झाडाची संख्या आहे, प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष अनुदान आपण पाहू शकता। त्याच्यानंतर सीताफळ कलमे, आवळा कलमे, चिंच कलमे, जांभूळ कलमे, फणस कलमे, चिकू कलमे, अंजीर कलमे, नारळ रोपे आणि किती बाय कितीचं या ठिकाणी अनुदान सुद्धा दिलेलं आहे। तर अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी मंडळ, कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा। आता या ठिकाणी आपण 3 नंबरची योजना पाहूया। कृषी विभागामार्फत राबवली जाणारी योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे पीएम किसान योजनेचे स्वरूप। पीएम किसान योजना देशभरातील जमीनधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली। या योजनेअंतर्गत थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात 3 समान हप्त्यामध्ये प्रतिवर्ष 6,000 रुपये हस्तांतरित केले जातात। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी पात्रता, कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ देय राहील। पती पत्नी किंवा 18 वर्षाखालील मुलास लाभ मिळत असल्यास कुटुंबातील इतर सदस्यास लाभ मिळणार नाही। लाभार्थ्यांच्या नावे जमीन असणे आवश्यक। फेरफार फेब्रुवारी 2019च्या पूर्वीचा असावा। अपवाद, मयत शेतकऱ्यांकडून वारसा हक्काने जमिनीचे हस्तांतरण झाल्यास लाभ देय योजनेचा लाभ कोणास घेता येणार नाही। सर्व संस्थात्मक जमीनधारक, घटनात्मक पदाचे माजी आणि वर्तमान धारक, माजी आणि विद्यमान मंत्री, राज्यमंत्री, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, राज्य विधान परिषदेचे माजी वर्तमान सदस्य, महानगरपालिकेचे माजी आणि विद्यमान महापौर, जिल्हा परिषदेचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष, केंद्र राज्य सरकारची नियमित कर्मचारी, सेवानिवृत्त, निवृत्ती वेतनधारक ज्याचे मासिक पेन्शन रुपये 10,000 किंवा अधिक असेल, मल्टीटास्किंग स्टाफ, खत, गट डी कर्मचारी वगळून आयकर भरणारे, डॉक्टर, अभियंता, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि वास्तू विशारद यासारखे व्यावसायिक जे व्यावसायिक संस्थेमध्ये नोंदणी करत आहे आणि सराव करून व्यवसाय पार पाडतात अशा व्यक्तींना या योजनेत लाभ घेता येणार नाही। अर्ज कोठे करावा? केंद्र शासनाच्या पीएम किसान पोर्टलवर स्वयं नोंदणी करणे, तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत सामूहिक सुविधा केंद्र म्हणजे CSC पोर्टलवर पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणीकृत लाभार्थ्यांना लाभ मिळवण्यासाठी खालील बाबी आवश्यक: भूमी अभिलेख प्रमाणीकरण, आधार प्रमाणीकरण, KYC प्रमाणीकरण। आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने नमो महासन्मान निधी योजना नोव्हेंबर 2023 पासून सुरू केलेली आहे।
या योजनेत पात्रतेच्या अटी व शर्ती PM किसान योजनेप्रमाणे असून जे लाभार्थी PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळेल. अनुदान व मिळवण्याचे किंवा हप्ते बंद होण्याचे कारणे व उपाय. कारणे: जमिनीचे प्रमाणीकरण नसणे. तर काय करावे? महसूल विभागाशी संपर्क करून जमिनीची लँड सीडिंग करून घेणे. KYC केलेली नसले तर काय करावे? स्वतःशी CSC किंवा गावातील कृषी सहाय्यक यांच्यामार्फत KYC करून घेणे. बँक खाते आधार लिंक नसणे तर बँक खाते आधारचं लिंक करून घेणे किंवा नजीकच्या पोस्टात DBT अनेबल खाते उघडणे. बँक खाते DBT अनेबल नसणे तर काय करावे? बँक खाते आधार लिंक करून घेणे किंवा नजीकच्या पोस्टात DBT अनेबल खाते उघडणे. आधार लिंक बँक खाते बंद असणे. बँक खाते सुरू करून घ्या. बँक खात्यास दुसऱ्या कोणाचे आधार लिंक असणे. बँकेत जाऊन दुरुस्त करून घ्या. नोंदणीनंतर आधार मध्ये दुरुस्ती करणे. स्वतः किंवा CSC मार्फत पोर्टलवर आधार दुरुस्ती करून घेणे. नोंदणी केल्यानंतरच्या काळात आयकर भरणा करणे म्हणजे अर्ज अपात्र होणे. स्वतः योजनेचा लाभ समर्पित करणे. योजनेत परत लाभ घेता येणार नाही. विविध कारणास्तव अर्ज अपात्र इनॲक्टिव्ह असणे. आपण पात्र असूनही अपात्र घोषित केले असेल तर सर्व अधिकृत पुराव्यासह कागदपत्रे कार्यालयात आणून मागे घेणे करून अर्ज करणे. लाभार्थी मयत झाल्यामुळे अपात्र होणे. अर्ज अपात्र होतो. नोंदणीनंतर जमिनीची विक्री केल्याने भूमिहीन होणे. योजनेत परत लाभ घेता येणार नाही. बँकेकडून व्यवहार म्हणजे नाकारणे तर बँकेत जाऊन चौकशी करून त्रुटी दूर करणे. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, VNO, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तथा नोडल अधिकारी PM किसान यांच्याशी संपर्क करावा. आता आपण पुढची योजना पाहू. कृषी विभागामार्फत राबवली जाणारी योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान. होय, लाभार्थ्याचे पात्रता निकष: राज्यातील सर्व विहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील विहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणतेही एक सदस्य, आई वडील, शेतकऱ्यांची पती पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतेही एक व्यक्ती असे 10-75 वयोगटातील एकूण 2 जणांना अपघाती विमा संरक्षण. एक शेतकरी आणि एक शेतकऱ्याच्या कुटुंबातील व्यक्ती. सानुग्रह अनुदानासाठी लागू असलेले अपघात: रस्ते, रेल्वे अपघात, वीज पडून मृत्यू, अपघाती विषबाधा, विजेचा धक्का, सर्पदंश, नक्षलवाद्याकडून होणारी हत्या, उंचावरून पडून मृत्यू, खून, जनावरांच्या हल्ल्यामुळे चावल्यामुळे होणारे अपघाती मृत्यू, दंगल इत्यादीमुळे होणारे अपघाती घटनांमुळे शेतकऱ्यास मृत्यू किंवा अपंगत्व, स्त्रियांच्या बाळंतपणातील मृत्यू. योजनेअंतर्गत देय असलेले सानुग्रह अनुदान आपण पाहूया. अपघाताची बाब आणि नुकसान भरपाई: अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये. अपघातामुळे 2 डोळे वा 2 अवयव निकामी होणे 2 लाख रुपये. अपघातामुळे 1 डोळा व 1 अवयव निकामी होणे 2 लाख रुपये. अपघातामुळे 1 डोळा व 1 अवयव निकामी होणे 1 लाख रुपये. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी व आवश्यक कागदपत्राकरता तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. आता आपण पुढची योजना पाहूया. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरता पात्र ठरू शकत नाही त्याकरता ही योजना लागू. पात्रता लाभार्थी पाहूया. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरता पात्र ठरू शकत नाही असे वैयक्तिक शेतकरी. स्वतःच्या नावे 7/12 आवश्यक. 7/12 नसल्यास संमतीपत्र. लाभ क्षेत्र मर्यादा: किंमत 0.20 हेक्टर ते कमाल 6 हेक्टर. कमाल मर्यादेत लाभार्थी त्यांच्या इच्छेनुसार एकापेक्षा जास्त फळपिके लागवड करू शकतील. या ठिकाणी मनरेगा रोहिओ मध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी सदर योजनेचा लाभ 2 हेक्टर क्षेत्रापर्यंत घेतल्यास उर्वरित क्षेत्रासाठी या योजनेमधून लाभ घेता येईल. यापूर्वी राज्य रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड व अन्य योजनेअंतर्गत लाभ घेतला असल्यास सदर लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उर्वरित कमाल क्षेत्र मर्यादित लाभार्थी पात्र राहतील. समाविष्ट पिके: 16 बहुवार्षिक फळपिके: आंबा, पेरू, मोसंबी, कागदी लिंबू, संत्रा, नारळ, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, फणस, चिकू. अनुदान: खड्डे खोदणे,
कालमे, रोपे लागवड, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबकद्वारे पाणी इत्यादीसाठी 100% राज्य शासन. अर्ज ऑनलाईन करण्यासाठी संकेतस्थळ या ठिकाणी maha-dbt-maha-it.government.in या संकेतस्थळावर शेतकरी योजना पर्याय निवडून ऑनलाईन पद्धतीने अर्जाची नोंदणी करावी. त्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्र आवश्यक आहे. 7/12, नमुना 8, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स. अधिक माहिती करता तालुका कृषी अधिकारी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा. आता पुढची योजना पाहूया. राष्ट्रीय कृषी विकास योजना. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका. उद्देश काय आहे? भाजीपाला पिकांची कीटकमुक्त रोपे निर्मिती करून उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे. रोपवाटिकेद्वारे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय उपलब्ध करून देणे. पीक रचनेत बदल करून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे. पात्र लाभार्थी: प्रथम प्राधान्य कृषी पदवीधर महिला, द्वितीय प्राधान्य कृषी पदविका महिला, तृतीय प्राधान्य महिला शेतकरी गट. त्यानंतर इतर लाभार्थी. आवश्यक कागदपत्रे: 7/12-8 आधार कार्ड छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकाचा प्रथम पानाची छायांकित प्रत, संवर्ग प्रमाणपत्र, अनुजातीत व अनुजमाती प्रवर्गातील. या ठिकाणी आकारमान व अनुदान 10 आर शेडनेट 3.25 मी उंचीचे. या ठिकाणी 10 आर पॉलिटनेल 62 प्लास्टिक क्रेट, पॉवर नॅपसॅक्स प्रेशर. या ठिकाणी प्रकल्प खर्च आहे 5,55,000. अनुदान आहे 2,77,500. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाईन संकेतस्थळ maha-dbt-maha-it.government.in. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा. आता पुढची योजना पाहूया. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान. शीतगृह. उद्देश: मोठ्या प्रमाणावर उत्पादित होणाऱ्या फलोत्पादन उत्पादनाचे बाजार नियंत्रण. फलोत्पादन पिकांचे आयुष्य वाढवणे. पात्र लाभार्थी: वैयक्तिक शेतकरी, शेतकरी समूह, शेतकरी उत्पादक कंपनी. आवश्यक कागदपत्रे: 7/12-8 आधार कार्ड छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकाच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, संवर्ग प्रमाणपत्र, अनुजाती व अनुजमाती प्रवर्गाकरता. त्याच्यानंतर आपण पुढे सविस्तर पाहूया, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. सर्व तुम्हाला योजनेची माहिती, पात्रता, निकष, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ मोठा आहे पण तुमच्या कामाचा आहे. या ठिकाणी आता आकारमान व अनुदान काय आहे ते आपण पाहूया. शीतगृह अनुदान खर्चाच्या 35%. क्षमता खर्च प्रति मे टन, अणु प्रति मे टन. या ठिकाणी स्क्रीनवर आपण पाहू शकता. एका उत्पादनासाठी कमाल मर्यादा 5,000 मे टन, तर प्रति खर्च या ठिकाणी आहे 9,600. अनुदान या ठिकाणी प्रति मे टन आहे 3,360 रुपये. एकापेक्षा अधिक उत्पादनासाठी कमाल 5,000 मे टन आहे तर 12,000 रुपये. त्याच्यानंतर 4,200 रुपये. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाईन संकेतस्थळ maha-dbt-maha-it.government.in. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. शेतकरी बांधवांनो, आता आपण पुढची योजना पाहूया. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान. कांदा चाळ. पात्र लाभार्थी: वैयक्तिक शेतकरी, कांदा लागवड आहे किंवा लागवड करणारे. आवश्यक कागदपत्रे: 7/12-8 नमुना आधार कार्ड, आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक आज प्रथम पानाची छायांकित प्रत, हमीपत्र, संवर्ग प्रमाणपत्र. अनुजाती व अनुजमाती करता या ठिकाणी लागू असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. तर पुढे अपडेट आपण सविस्तर पाहूया, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील. आता आकारमान व अनुदान. आकारमान आहे 5 ते 25 मे टन. प्रकल्प खर्च प्रति मे टन आहे 10,000 रुपये. अनुदान आहे 25,000 ते 1,25,000 रुपये. 25 ते 500 मे टन 8,000 रुपये. तर अनुदान आहे 2,08,000 ते 4,00,000 रुपये.
500 ते 1000 मेटन. प्रकल्प खर्च प्रति मेटन आहे 6000 रुपये. अनुदान आहे 3,06,000 ते 6 लाख रुपये. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाईन संकेतस्थळ maha-dbt-maha-it.government.in. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. आता पुढची अपडेट पाहूया. तर एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान पॅक हाऊस. आता याचा जो उद्देश काय आहे ते पाहूया. मोठ्या प्रमाणावर उत्पादित होणाऱ्या नाशवंत फलोत्पादन पिकांचे आयुष्य वाढवणे, फलोत्पादन पिकांचे संकलन करून, प्रतवारी करून, पॅकिंग करून उत्पन्न वाढवणे. पात्र लाभार्थी कोण असू शकेल? तर वैयक्तिक शेतकरी आणि शेतकरी समूह. आवश्यक कागदपत्रे आपण या ठिकाणी पाहूया. 7/12/8चा नमुना, आधार कार्ड छायांकित प्रत, आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुकाच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, हमीपत्र, संवर्ग प्रमाणपत्र, अनुजाती व अनुजमातीकरता बँक कर्जाशी निगडीत अनुदान व क्षमता. पॅक हाऊस अनुदान खर्चाच्या 50%. आता बाब काय आहे? प्रकल्पाचा खर्च आणि अनुदान 50%. पॅक हाऊस आणि शीतगृह 9x6 मीटरचं प्रकल्प खर्च आहे 25 लाख रुपये आणि अनुदान जे मिळतं 50%, 12,50,000 रुपये. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाईन संकेतस्थळ maha-dbt-maha-it.government.in. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा. आता आपण पुढची योजना पाहूया. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान मल्चिंग. मल्चिंग पेपरचा वापर केल्याने तणाची वाढ होत नाही. पात्र लाभार्थी वैयक्तिक शेतकरी, शेतकरी समूह. आवश्यक कागदपत्रे 7/12/8 आधार कार्डची छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकाचा प्रथम पानाची छायांकित प्रत, संवर्ग प्रमाणपत्र, अनुजाती व अनुजमाती प्रवर्गाकरता प्रति लाभार्थी 0.40 ते 2 हेक्टरपर्यंत मर्यादित. या ठिकाणी आकारमान व अनुदान आपण पाहूया. क्षेत्र आहे 1 हेक्टर. प्रकल्प खर्च प्रति हेक्टर या ठिकाणी आपण पाहू शकता 40,000 रुपये. अनुदान आहे 20,000 रुपये. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाईन संकेतस्थळ maha-dbt-maha-it.government.in. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. आता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान शेडनेट हाऊस. आवश्यक कागदपत्रे याच्यासाठी पाहूया. 7/12/8चा नमुना, आधार कार्ड, आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, हमीपत्र, संवर्ग प्रमाणपत्र, अनुजाती व अनुजमातीकरता शेडनेट हाऊस अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी आकारमान व अनुदान किती आहे व काय आहे ते पाहूया. आपण स्क्रीनवरती पाहू शकता. आकारमान 500 ते 25 चौरस मीटर. प्रकल्प खर्च आहे 3,55,000 ते 17,75,000. अनुदान आहे 1,77,500 ते 8,87,500. आता इथे एक टीप दिलेली आहे. 1008 चौरस मीटर शेडनेट उभारणीसाठी प्रकल्प खर्च रुपये 742 प्रति चौरस मीटर असून 710 रुपये ग्राह्य धरण्यात येणार आहे. उर्वरित खर्च प्रति चौरस मीटर रुपये 34 रुपये लाभार्थ्यांना स्वतः करावा लागेल. सदर बाबींसाठी जास्तीत जास्त अनुदान 3,55,000 देय आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाईन संकेतस्थळ maha-dbt-maha-it.government.in. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असं सांगण्यात आलं आहे. आता पुढची अपडेट पाहूया. हरितगृह. आवश्यक कागदपत्रे 7/12/8चा नमुना, आधार कार्ड, आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, हमीपत्र, संवर्ग प्रमाणपत्र, अनुजाती व अनुजमातीकरता या ठिकाणी हे लागू आहे. हरितगृहासाठी अनुदान किती मिळणार आहे, किती बाय किती मध्ये तुम्हाला हे करावं लागणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.
म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोहोचतील। आकारमान आणि या ठिकाणी अनुदान पहा। 500 ते 25 चौरस मीटर प्रकल्प खर्च आहे 6 लाख ते 30 लाख रुपये। अनुदान जे आहे 3 लाख रुपये ते 15 लाख रुपये। अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ऑनलाईन संकेतस्थळ maha-dbt-maha-it.government.in। अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा। आता पुढची योजना पाहूया। एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानामार्फत वैयक्तिक शेततळे अस्थिरीकरण। या ठिकाणी उद्देश आहे फलोत्पादन पिकांसाठी संरक्षित सिंचन सुविधा निर्माण करणे। दुष्काळी भागामध्ये फलोत्पादन पिकांच्या क्षेत्र विस्तारासाठी सिंचन सुविधा निर्माण करणे। पात्र लाभार्थी मनरेगा, RKVY या ठिकाणी मागेल त्याला शेततळे, इतर योजना व स्वखर्चाने खोदकाम केलेल्या तळ्यांना प्लास्टिक अस्थिरीकरण करणारे शेतकरी। आवश्यक कागदपत्रे 7/12/8 आधार कार्ड छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्या पासबुकचा प्रथम पानाची छायांकित प्रत, संवर्ग प्रमाणपत्र, अनुजाती व अनुजमाती प्रवर्गाकरता लागू। आता आकारमान व अनुदान आपण पाहूया। आकारमान 15/15/3 या ठिकाणी प्रकल्प खर्च रुपये आहे 56,551। अनुदान आहे 28,275। त्याच्यानंतर 20/15/3 या ठिकाणी प्रकल्प खर्च रुपये आहे 63,196। तर या ठिकाणी 31,598 अनुदान। 20/20/3 82,436। तर अनुदान आहे 41,218। 25/20/3 99,342। तर अनुदान आहे 49,661। 25/25/3 तर 1,17,399। अनुदान आहे 58,700। त्याच्यानंतर 30/25/3 1,35,457। अनुदान आहे 67,728। 30/30/3 1,56,127। तर 75,000 अनुदान आहे। अर्ज कुठे करावा? ऑनलाईन संकेतस्थळ maha-dbt-maha-it.government.in वर। अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा। आता पुढची योजना पाहूया। एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सामूहिक शेततळे। लाभार्थी निकष शेतकरी समूहाकडे फलोत्पादन व फळे, फुले, भाजीपाला, मसाला इत्यादी पिके असणे आवश्यक। आवश्यक कागदपत्रे 7/12/8 नमुना आधार कार्ड, आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, हमीपत्र, संवर्ग प्रमाणपत्र, अनुजाती व अनुजमाती करता ऑनलाईन संकेतस्थळ maha-dbt-maha-it.government.in। अर्ज करताना शेतकरी गट निवडावे। आकारमान व अनुदान। आकारमान मीटर आहे 42/42/4.70। तर अनुदान 75% अनुदान आहे 18 लाख रुपये। 34/34 4.70 9 लाख रुपये। त्याच्यानंतर पुढे 24/24/4 या ठिकाणी 3,60,000 रुपये। तर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे। अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा। आता पुढची योजना पाहूया। एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत क्षेत्र विस्तार कार्यक्रम अंतर्गत स्ट्रॉबेरी लागवड। पात्र लाभार्थी वैयक्तिक शेतकरी। आवश्यक कागदपत्रे 7/12/8 आधार कार्ड छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकाच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, संवर्ग प्रमाणपत्र, अनुजाती व अनुजमाती प्रवर्गाकरता प्रति लाभार्थी 0.40 ते 2 हेक्टर मर्यादेपर्यंत। उद्देश जिल्ह्यात नाविन्यपूर्ण फळपिकांची लागवड करून शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ करणे आहे। आता आकारमान व अनुदान आपण पाहूया। क्षेत्र 0.40 ते 2 हेक्टर मर्यादेपर्यंत। प्रकल्प खर्च प्रति हेक्टर आहे 2 लाख प्रति हेक्टर। त्याच्यानंतर अनुदान 0.80 लाख प्रति हेक्टर। अनुदान 2 टप्प्यात 60-40 या प्रमाणात। अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ऑनलाईन संकेतस्थळ maha-dbt-maha-it.government.in वर।
अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेले आहे. आता पुढची योजना पाहूया. क्षेत्र विस्तार कार्यक्रमाअंतर्गत ड्रॅगन फ्रूट लागवड. होय, पात्र लाभार्थी वैयक्तिक शेतकरी. ही जी योजना आहे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानामार्फत राबवली जाते. आवश्यक कागदपत्रे 7/12/8 आधार कार्ड छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्या पासबुकचा प्रथम पानाची छायांकित प्रत, संवर्ग प्रमाणपत्र, अनुजाती व अनुजमाती प्रवर्गाकरता प्रति लाभार्थी 0.40 ते 2 हे मर्यादेपर्यंत. उद्देश जो आहे जिल्ह्यात नाविन्यपूर्ण फळपिकांची लागवड करून शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ करणे हा आहे. आता या योजनेमध्ये अनुदान शेतकऱ्यांना किती दिलं जातं, त्याचं क्षेत्र किती आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना आवश्यक माहिती मिळेल. आकारमान व अनुदान क्षेत्र या ठिकाणी पाहू शकता. त्याच्यानंतर प्रकल्प खर्च प्रति हेक्टर आणि अनुदान 0.40 ते 2 मर्यादेपर्यंत. या ठिकाणी 6.75 लाख प्रति हेक्टर, 2.70 लाख प्रति हेक्टर अनुदान 2 टप्प्यात 60-40 या प्रमाणात. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाईन संकेतस्थळ maha-dbt-maha-it.government.in. आता पुढची योजना पाहूया. कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम. उद्देश जो आहे नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन आणि शाश्वत वापर, कृषी उत्पादन पद्धतीचे बळकटीकरण आणि उपजीविका विकास करता योजनांचे एकत्रीकरण, अभिसरण याद्वारे क्षेत्र आधारित प्रकल्प धोरण सुनिश्चित करण्यासाठी कोरडवाहू भागात स्थान विशिष्ट आणि क्षेत्र आधारित धोरण अंमलबजावणी करणे. शेतीमध्ये स्थानिक एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करून शाश्वत फायदेशीर हवामान अनुकूल व कृषी उत्पादकता मध्ये वाढ करणे. लाभार्थी निवड आहे. लाभार्थी हा सध्याच्या प्रचलित पीक पद्धतीमध्ये बदल करून एकात्मिक शेती पद्धतीतील बाबी राबवण्यास इच्छुक असणे आवश्यक आहे. अनुजाती अनुजमाती प्रवर्गाचे लाभार्थी अल्प व अत्यल्प भूधारक व महिला शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे. केंद्र शासनाने विहित केलेल्या प्रमाणानुसार प्रस्तावित निधीच्या 16% व 8% किंवा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अनुक्रमाने अनुजाती व अनुजमाती या प्रवर्गासाठी तरतूद करण्यात यावी. आता लाभार्थ्यांची निवड. घटक बाद तपशील खर्चाचे प्रमाण, अनुदान मर्यादा, एकात्मिक शेती पद्धती, शेती पिके, तृणधान्य, कडधान्य, भाजीपाला, चारा पिके, झाडे, फळपिके, कृषी, वनिका, पशुधन, गाय, म्हैस 10 शेळ्या, मेंढी 50 कोंबड्या, कमाल 18,000 रुपये प्रति हेक्टर मर्यादेत. या ठिकाणी अनुदान मर्यादा आहे. शेती पिके आहे. पशुधन किमान 2 बाबी राबवणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अक्र 2, 3, 4 व 5 मधील किमान 2 बाबी राबवणे बंधनकारक आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत कमाल रक्कम 30,000 रुपये प्रति शेतकरी कुटुंब कमाल अनुदान देय आहे. तर या ठिकाणी मुरगूस युनिट मण्स उत्पादन युनिट मधुमक्षिका पालन आपण या ठिकाणी पाहू शकता. 10 प्लास्टिक पॉलिथिन बॅग चाफ्टर वजन काटा प्रत्यक्ष खर्चाच्या 50% कमाल 12,000 रुपये प्रति युनिट आहे. त्याच्यानंतर आहे गांडूळ खत युनिट सेंद्रिय निविष्ठ उत्पादन हिरवळीचे खत निर्मिती, गांडूळ खत युनिट सेंद्रिय निविष्ठ उत्पादन युनिट हिरवळीचे खते निर्मिती, अभिसरणाच्या माध्यमातून 10,000 रुपये. आता समता बांधणी व मनुष्यबळ विकास महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान या ठिकाणी स्वयंसहाय्यता गट उत्कृष्ट शेतकरी यांचे समुदाय संसाधन व्यक्ती या ठिकाणी प्रतिसमूह 10,000 रुपये प्रतिसमूह आहे. तर अधिक माहिती करता व आवश्यक कागदपत्राकरता तालुका कृषी अधिकारी कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. आता कृषी विभागामार्फत राबवली जाणारी योजना. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत शेततळे, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना. वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन.
लाभार्थी पात्रता अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर किमान 0.40 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक. अर्जदार शेतकऱ्यांची जमीन शेततळे खोदण्यात तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक. अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा भात खाचरातील बोंडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे अथवा घटकासाठी शासन योजनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. लाभार्थी निवड मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकासाठी उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात संगणकीय प्रणालीतून होणाऱ्या सोडतीनुसार लाभ देण्यात येईल. अर्ज सादर करण्याची पद्धत महा-डीबीटी पोर्टलचे या ठिकाणी maha-dbt.government.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. शेतकरी स्वतः मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र, CSC, ग्रामपंचायत यांच्यामधून अर्ज करू शकता. शेततळ्यासाठी आकारमान मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल मर्यादा ₹75,000 अक्षरी आहे. 75,000 फक्त रकमेच्या मर्यादेत अनुदान देय राहील. तपशील पुढीलप्रमाणे. शेततळ्याच्या आकारमानानुसार देय होणारी अनुदानाचा रक्कम वरील अ व ब तक्त्यामध्ये नमूद केल्यानुसार निश्चित करण्यात आली आहे. तथापि देय अनुदानाची कमाल रक्कम 75,000 इतकी राहील. रक्कम ₹75,000 पेक्षा जास्त खर्च झाल्यास सदर अतिरिक्त खर्च संबंधित लाभार्थ्याने स्वतः करणे अनिवार्य आहे. तर अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तर तक्ता अ यंत्राद्वारे इनलेट, आउटलेट, खोदाई व शिल्पट्रॅप शेततळे आपण या ठिकाणी पाहू शकता कसं आहे, काय आहे. आता पुढची योजना पाहूया. जमीन आरोग्य, सुपीकता व व्यवस्थापन कार्यक्रम. माती हे वनस्पतीच्या वाढीसाठी अन्नद्रव्याचा पुरवठा करणारे सजीव व नैसर्गिक माध्यम आहे. पिकांच्या वाढीसाठी जमिनीकडून अंशतः घेतले जातात. त्या बदल्यात नवीन अन्नसाचा जमिनीस पुरवठा करणे गरजेचे असते. यासाठी शेतजमिनीचे ठराविक कालावधीने मृदा तपासणी करणे आवश्यक. आता पात्र लाभार्थ्यांची गावे. RKVY अंतर्गत निवडलेली गावे अंतर्गत शेतकरी लाभार्थी. विविध विस्तार योजनेअंतर्गत पीक प्रात्यक्षिकाचे शेतकरी लाभार्थी. वैयक्तिक शेतकरी. उद्देश रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर कमी करून मृदा तपासणीवर आधारित अन्नद्रव्याच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलित व कार्यक्षम वापरास प्रोत्साहन देऊन उत्पादन खर्चात बचत करणे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे पिकांच्या उत्पादकतेत वाढ करणे. समस्यायुक्त, आम्लयुक्त, खारवट व चोपण जमिनीमध्ये भूसुधारकांचा वापर करून जमिनीची सुपीकता आणि पीक उत्पादकता वाढविणे. योजनेचे घटक. 12 घटकावर आधारित तपासणी. नत्र, स्फुरद, पालश, सामुक्षारता, सेंद्रिय कर्ब, सल्फर, बोरान, जस्त, मंगल, तांबे, लोह. मातीचा नमुना कोणत्या ठिकाणी घेऊ नये. जनावरे बसण्याची जागा. खत, काडी कचरा टाकण्याची जागा. बांधावरील माती, कंपोस्ट खताची जागा. पाण्याच्या पाटाजवळील जागा. विहिरीजवळील जागा. दलदलीची जागा. आता पिकानुसार मातीचा नमुना घेण्यासाठी खड्ड्याची खोली. पिकांचे नाव. खड्ड्याची खोली. हंगामी पिके 20-25 सेंटीमीटर. नगदी पिके 30 ते 40 सेंटीमीटर. फळझाडे 100 ते सेंटीमीटर 1 मीटरच्या वेगवेगळ्या थरातून. आता पुढची योजना पाहूया. कृषी विभाग. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा. डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन राज्य पुरस्कृत ही योजना आहे. अंतर्गत नांदेड जिल्ह्यात तयार करण्यात येणारे गट 200. सेंद्रिय शेतीखाली आणावयाचे क्षेत्र 10,000 हेक्टर. योजनेअंतर्गत राबवायचे घटक. नैसर्गिक सेंद्रिय शेती क्षेत्र विस्तार 7,000 प्रति हेक्टर. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे व प्रशिक्षण 1,00,000 प्रति कंपनी. शेतकरी उत्पादक कंपनी स्तरावर जैविक निविष्ठा केंद्र 5,00,000 प्रति कंपनी. शेतकरी गट स्तरावर जैविक निविष्ठा केंद्र 1,00,000 प्रति गट 2,00,000. शेतकरी उत्पादक कंपन्यांना पणन सुविधेसाठी अर्थसहाय्य 5,00,000 प्रति कंपनी. आता राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन. मिशन अंतर्गत नांदेड जिल्ह्यात तयार करण्यात येणारे गट 70. नैसर्गिक शेतीखाली आणावयाचे क्षेत्र 3,500 हेक्टर. क्षेत्रीय स्तरावरून मार्गदर्शक सूचनेनुसार करावयाची कार्यवाही.
ग्रामपंचायत स्तरावर योजनेबाबत जनजागृती करणे, गट स्थापनेसाठी ग्रामपंचायतीची निवड करणे, 2 कृषी सखी प्रति गट याप्रमाणे निवड करण्यासाठी कारवाई करणे, प्रत्यक्षात योजना अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर त्याची नियुक्ती करणे, प्रशिक्षणासाठी स्थानिक पातळीवरील संस्थांची माहिती घेणे, तर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्राकरता तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा। आता पुढची योजना पाहूया। राज्याच्या कृषी विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणाकरता सहाय्य आत्मा। केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्रात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत खालील कार्यक्रम राबवण्यात येतात। शेतकऱ्यांना मिळणारे लाभ, लाभाचे स्वरूप, शेतकरी प्रशिक्षण, आंतरराज्य, राज्यांतर्गत, जिल्हांतर्गत, प्रति शेतकरी 1250 प्रतिदिन, प्रति शेतकरी 1000 रुपये प्रतिदिन, प्रति शेतकरी 250 रुपये प्रतिदिन। शेतकरी अभ्यास दौरे या ठिकाणी 3 प्रकारे आहे, अ, ब, क। आंतरराज्य, राज्यांतर्गत, जिल्ह्यांतर्गत तर प्रति शेतकरी 1000 रुपये प्रतिदिन, प्रति शेतकरी 500 प्रतिदिन, प्रति शेतकरी 300 प्रतिदिन। आता प्रात्यक्षिक या ठिकाणी अ, ब, क असे 3 सुद्धा असतील। पीक प्रात्यक्षिक, कृषी संलग्न प्रात्यक्षिक, तर याच्या ठिकाणी जे आहे प्रति प्रात्यक्षिक 4000 रुपये, प्रति प्रात्यक्षिक 4000 रुपये। अ आणि ब हे 2च आहेत। शेतकरी गट संघटन, अ क्षमता बांधणी 5000 रुपये प्रति गट प्रति वर्ष। अन्न सुरक्षा गट या ठिकाणी 10000 रुपये प्रति गट प्रति वर्ष। किसान मेळावा प्रदर्शन 4 लाख प्रतिवर्ष आहे। या ठिकाणी जे आहे प्रचार आणि प्रसिद्धीसाठी 2 लाख प्रतिवर्ष। आता किसान गोष्टी 15000 रुपये प्रति किसान गोष्टी। त्याच्यानंतर शेतीशाळा 29400 प्रति शेतीशाळा। याच्यानंतर नाविन्यपूर्ण बाब 50000 रुपये प्रतिवर्ष आहे। तर अधिक माहिती करता तालुका कृषी अधिकारी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेले आहे। आता पुढची योजना पाहूया। कृषी विभागामार्फत राबवली जाणारी योजना आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत कृषी विभागाची महत्त्वाकांक्षी योजना, केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना म्हणजे PMFME। समाविष्ट जिल्हे महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्हे, मुंबई शहर व मुंबई उपनगर समाविष्ट आहे। सध्या कार्यरत असलेल्या व नवीन सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचा विस्तार वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि नवे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करणे सन 2020 ते 21 ते 24-25 या 5 वर्षाकरता संपूर्ण राज्यभरात लागू सर्व प्रकारच्या नवीन व कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडीत लाभ देणे। या ठिकाणी आजारी सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगही बँक कर्ज उपलब्ध होत असल्यास पात्र। पारंपरिक स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन, वैयक्तिक लाभार्थी, प्रगतशील शेतकरी, नवउद्योजक, बेरोजगार युवक, महिला, वैयक्तिक मालकी भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था, FPO, स्वयं सहाय्यता, SHG, गैर सरकारी संस्था, NOG, सहकारी संस्था, खाजगी कंपनी इत्यादी, गट लाभार्थी, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, स्वयं सहाय्यता गट आणि त्याचे फेडरेशन, शासकीय संस्था, एक जिल्हा एक उत्पादन या किंवा साठीचे प्रस्ताव सहाय्यक पात्र तथापि ODOP प्रस्तावांना प्राधान्य। योजनेमध्ये नाशवंत फळपिके, कोरडवाहू पिके, भाजीपाला, अन्नधान्य, तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, मसाला पिके, गूळ इत्यादीवर आधारित उत्पादने, दुग्ध व पशु उत्पादने, सागरी उत्पादन, मांस उत्पादने, वन उत्पादने इत्यादी उत्पादनाचा समावेश। योजनेची सर्व प्रक्रिया ऑनलाईन संगणकासोबत मोबाईलवरून देखील अर्ज सादर करता येईल। एकाच लाभार्थ्याला योजनेअंतर्गत सर्व घटकाचा लाभ घेता येईल। योजनेअंतर्गत घटक, लाभार्थी आणि आर्थिक मापदंड आपण पाहूया। प्रशिक्षण आहे। योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय समितीने कर्ज मंजुरीसाठी बँकेकडे शिफारस केलेले वैयक्तिक लाभार्थी 3 दिवस प्रशिक्षण योजनेअंतर्गत
बीज भांडवल लाभ मिळालेले स्वयं सहाय्यता गटाचे लाभार्थी 1 दिवस अनुदान। आता सूक्ष्म अन्न प्रक्रिया गट उद्योगांना लाभ। शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था या ठिकाणी शासकीय संस्था प्रकल्प किमतीच्या 35% जास्तीत जास्त 3 कोटी बीज भांडवल। ग्रामीण व शहरी भागातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगातील स्वयं सहाय्यता गटातील सदस्य गट त्यांचे फेडरेशन लहान मशिनरी खरेदी करण्यासाठी व खेळते भांडवल यासाठी प्रति सदस्य कमाल रुपये 40,000 रुपये व प्रति सहाय्यता गट कमाल रुपये 4 लाख रुपये। आता मार्केटिंग व ब्रँडिंग शेतकरी उत्पादक संस्था, FPO, शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक सहकारी संस्था यांचे समूह अथवा SPV यांना पात्र प्रकल्प खर्चाच्या 50% कमाल आर्थिक मर्यादा केंद्र शासनाकडून विहित करण्यात येईल। वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया, वैयक्तिक मालकी भागीदारी शेतकरी उत्पादक संस्था, स्वयं सहाय्यता गट, अशासकीय संस्था, सहकारी संस्था, खाजगी कंपनी यांना प्रकल्प किमतीच्या 35% जास्तीत जास्त 10 लाख। सूक्ष्म अन्न प्रक्रिया गट उद्योगांना लाभ। या ठिकाणी मूल्य साखळी शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, स्वयं सहाय्यता गट आणि त्यांचे फेडरेशन शासकीय संस्था यांना प्रकल्प किमतीच्या 35% जास्तीत जास्त 3 कोटी। सर्व सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना लाभ, तथापि ODOP ना प्राधान्य। फळ उत्पादने पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, सांगली, जालना, बीड, अमरावती, बुलढाणा, नागपूर। मासे व सागरी उत्पादन मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड। भाजीपाला उत्पादने नाशिक, पुणे, लातूर। पौष्टिक तृणधान्य उत्पादने ठाणे, नंदुरबार, सोलापूर। तृणधान्य उत्पादने औरंगाबाद, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर। कडधान्य उत्पादने अकोला, उस्मानाबाद। तेलबिया उत्पादने वाशिम। मसाला उत्पादने नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा। ऊस गुळ उत्पादने कोल्हापूर, सातारा, परभणी। दूध व दुग्धजन्य पदार्थ अहमदनगर। किरकोळ वन उत्पादने गडचिरोली। लाभार्थी निवडीचे निकष आता पाहूया। वैयक्तिक लाभार्थी निवडीचे निकष: अर्जदाराचा उद्योगावर मालकी अधिकार, प्रोप्रायटरी भागीदारी, प्रायव्हेटली असावा। अर्जदाराने वय कमाल 18 वर्ष, एका कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र असेल। सदर उद्योजकाला औपचारिक दर्जा प्राप्त करून देण्याची तयारी असावी। प्रकल्प किमतीच्या किमान 10% लाभार्थी हिस्सा देण्याची व उर्वरित बँक कर्ज घेण्याची तयारी असावी। गट लाभार्थी निवडीचे निकष: सर्व अन्न प्रक्रिया उद्योगाच्या प्रक्रियेमध्ये कार्यरत शेतकरी उत्पादक गट, कंपनी, स्वयं सहाय्यता गट, उत्पादक सहकारी संस्थांना लाभ देय आहे। प्रकल्प किमतीच्या किमान 10% लाभार्थी हिस्सा देण्याची व उर्वरित बँक कर्ज घेण्याची तयारी असावी। आता पुढची योजना पाहूया। राष्ट्रीय कृषी विकास योजना, प्रतिथेंब अधिक पीक, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना, तुषार सिंचन। उद्देश काय आहे? सिंचनाखालील लागवडी योग्य क्षेत्र वाढवणे, उपलब्ध पाण्याची कार्यक्षमता वाढवणे, पिकांच्या उत्पादनात व शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे। पात्र लाभार्थी: सर्व खातेदार शेतकरी, यापूर्वी त्याच क्षेत्रावर मागील 7 वर्षात लाभ घेतलेला नसावा। आवश्यक कागदपत्रे: 7/12/8चा उतारा, संवर्ग प्रमाणपत्र, SC/ST साठी पाण्याचा स्रोत उपलब्ध प्रमाणपत्र। आता खर्च मर्यादा काय आहे पाहूया। या ठिकाणी एरिया दिलेला आहे, पाईप DIA आपण खालच्या साईडला पाहू शकता 63 75 90। तर पुढे अपडेट आपण या ठिकाणी खालच्या साईडला आपण पाहणार आहोत। आपण स्क्रीनवरती पाहू शकता अप टू 1 हा, अप टू 2 हा, अप टू 3 हा, अप टू 4 हा या ठिकाणी सविस्तर दिलेला आहे। आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता। आता आपण या योजनेसाठी अनुदान किती शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याची सविस्तर अपडेट आपण खाली या ठिकाणी पाहणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। चॅनेलवरती नवीन असाल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर व सबस्क्राईब करा। अनुदान आहे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मर्यादेच्या 80% व इतर शेतकऱ्यांना खर्च मर्यादेच्या 75% अनुदान देय आहे। प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेतून 55%, 45% व उर्वरित पूरक अनुदान मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना 25%/30% देय आहे। अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ऑनलाईन संकेतस्थळ
महाडीबीटी maha.it.government.in वर अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा। आता राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना ठिबक सिंचन या ठिकाणी उद्देश जो आहे सिंचनाखालील लागवडी योग्य क्षेत्र वाढवणे, उपलब्ध पाण्याची कार्यक्षमता वाढवणे, पिकांच्या उत्पादनात व शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे। सर्व खातेदार शेतकरी यापूर्वी त्याचे क्षेत्र मागील 7 वर्षात लाभ घेतलेला नसावा। आवश्यक कागदपत्रे आहेत 7/12 उतारा, संवर्ग प्रमाणपत्र, SC ST साठी पाण्याचा स्रोत उपलब्ध प्रमाणपत्र। या ठिकाणी खर्च मर्यादा दिलेली आहे, आपण पाहू शकता 1.2/0.6 31,436, त्याच्यानंतर 0.4 हा एक हा अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहू शकता खर्च मर्यादा किती आहे। त्याच्यानंतर जे अनुदान आहे ते आपण खालच्या साईडला पाहणार आहोत। अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मर्यादेच्या 80% व इतर शेतकऱ्यांना खर्च मर्यादेच्या 75% अनुदान देय। प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेतून 55%, 45% व उर्वरित पूरक अनुदान मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना 25%, 30% देय। अर्ज करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। ऑनलाईन संकेतस्थळ महाडीबीटी maha.it.government.in। आता पुढची योजना पाहूया। राज्याअंतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीत धान्य पिकांच्या पीक स्पर्धा। राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध भागामध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते। अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल। हा उद्देश ठेवून राज्यात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबवण्यात येत आहे। पीक स्पर्धेतील पिके खरीप हंगाम ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल। रब्बी पिके ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस। आता पात्रता निकष काय आहे पाहूया। स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमिनीत तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे। स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येईल। पीक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थ्यांच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखालील किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे। अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख, विहित नमुन्यातील अर्ज प्रपत्र, ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, त्याच्यानंतर जे आहे 7/12 उतारा। यानंतर रब्बी हंगामामधील पीक अर्ज दाखल करण्याची तारीख खालीलप्रमाणे राहील। खरीप हंगाम ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल 31 ऑगस्ट। त्याच्यानंतर पुढे लागल कागदपत्र, जात प्रमाणपत्र, आदिवासी असल्यात। पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित या ठिकाणी केलेला नकाशा। आता रब्बी हंगाम ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस 31 डिसेंबर राहील। त्याच्यानंतर आपण पुढे अपडेट सविस्तर पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। स्पर्धेसाठी जो प्रवेश शुल्क आहे तो आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत। पीक निहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम 300 रुपये राहील व आदिवासी गटासाठी रक्कम 150 रुपये राहील। पीक स्पर्धा विजेत्यासाठी बक्षीस स्वरूप काय आहे ते आपण आता पुढे पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोहोचतील। आता स्पर्धा पातळी सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षीस रुपये तालुका पातळीवर किती मिळते आपण पाहूया। पहिला आहे 5.000, दुसरे 3, तिसरे 2। जिल्हा पातळी 10, दुसरे 7, तिसरे 5।
राज्य पातळीवर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिले 50, दुसरे 40, तिसरे 30.000. पीक स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.कृषिमहाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. आता पुढची योजना पाहूया. नमो ड्रोन दीदी योजना. सरकारने DYNRLM अंतर्गत महिला बचत गटांना SHGS ड्रोन पुरवण्यासाठी केंद्रीय क्षेत्र योजना म्हणजे नमो ड्रोन दीदी मंजूर केली आहे. या योजनेचे उद्दिष्ट सन 2024-25 ते 2025-26 कालावधीत नांदेड जिल्ह्यातील 88 निवडक महिला स्वयंसहाय्यता गटांना शेतीसाठी भाड्याने सेवा देण्यासाठी सध्याचे द्रव खते, कीटकनाशके वापरणे प्रदान करणे आहे. सन 2024 आणि 25 साठी कृषी यांत्रिकीकरण उपअभियंत्रण योजनेअंतर्गत ड्रोन खरेदीसाठी अर्थसहाय्य या घटकासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने राबवण्याचे प्रस्ताव आहे. निवड होणाऱ्या लाभार्थ्यांनी कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या EMP-NELMENT या प्रक्रियेमध्ये नोंदणी करण्यात आलेल्या ड्रोन उत्पादकापैकी कोणत्याही एका उत्पादकाकडून ड्रोन खरेदी करणे बंधनकारक राहील. या योजनेअंतर्गत ड्रोनच्या किमतीच्या 80% दराने केंद्रीय आर्थिक सहाय्य आणि जास्तीत जास्त रुपये 8.0 लाखापर्यंतचे सामान आनुषंगिक शुल्क असे पॅकेज म्हणून ड्रोनच्या खरेदीसाठी महिला स्वयंसहाय्यता गटांना प्रदान केले जाईल. या ठिकाणी CLF/SHGS यांना IF कर्जावरील 3% व्याज सवलत दिली जाईल. या ठिकाणी CLF/SHGS यांना ग्रामीण विकास मंत्रालयाच्या इतर स्रोत कार्यक्रम योजनांमधून कर्ज मिळवण्याचा पर्यायही असेल. महिला स्वयंसहाय्यता गटांच्या सदस्यापैकी एकाची निवड 15 दिवसाच्या प्रशिक्षणासाठी केली जाईल, ज्यामुळे अनिवार्य ड्रोन पायलट प्रशिक्षण आणि पोषण आणि कीटकनाशकाच्या वापरासाठी कृषी उद्योगासाठी अतिरिक्त प्रशिक्षण समाविष्ट आहे. SHGचे इतर सदस्य कुटुंबातील सदस्य ज्यांना इलेक्ट्रिकल सामानाची दुरुस्ती, फिटिंग आणि मेकॅनिकल कामे करण्याची इच्छा आहे त्यांना ड्रोन सहाय्यक म्हणून प्रशिक्षित केले जाईल. नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत समूहाची क्लस्टर निवड करण्याकरता निकष आहे ते आपण पाहूया. 10-15 गावे ग्रामपंचायतीचा एक समूह क्लस्टर निवडावा. समूहाअंतर्गत कापूस, भात, ऊस, मिरची, गहू, फळबागा लागवड इत्यादी पिकांपैकी 1000 ते 1200 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक. कस्टम हायरिंग सेंटर्स, कृषी अवजारे बँक यशस्वीपणे चालू आहेत अशा ठिकाणी समूह निवडताना प्राधान्य देण्यात यावे. सक्षम शेतकरी उत्पादक कंपनी FPO असलेल्या ठिकाणी समूह क्लस्टर निवडावा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर पुढे अपडेट आपण आज सविस्तर पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली असलेले ठिकाण समूह क्लस्टर निवडावा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. अधिक खते आणि कीटकनाशकाचा वापर होत असलेल्या भागामध्ये ड्रोनद्वारे कीटकनाशके व खते यांच्या फवारणी करता सक्षम गट निवडावा. त्याच्यानंतर 7वं जे ऑप्शन आहे नॅनो युरिया व नॅनो DAP याचा वापर जास्त प्रमाणात होऊ शकणारे पिकांचे समूह क्षेत्र निवडावे. तर सदर योजनेअंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या उपक्रमामुळे बचत गटांना शाश्वत व्यवसाय आणि उपजीविकेसाठी आधार मिळेल आणि ते त्याच्यासाठी अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतील. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीची सुधारित कार्यक्षमता, वाढी पीक उत्पादन आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी
या योजनेमुळे कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मदत होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. नमो ड्रोन दीदी योजना अत्यंत ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. ऑनलाईन जे संकेतस्थळ आहे maha-dbt.gov.in या संकेतस्थळाला आपण या ठिकाणी भेट देऊ शकता. अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता आपण पुढची योजना पाहणार आहोत. कृषी यांत्रिकीकरण योजना. पात्र लाभार्थी सर्व खातेदार शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी. आवश्यक कागदपत्रे आहेत 7/12 व 8 आधार कार्डची छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची प्रत व जातीचे प्रमाणपत्र. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती. योजनेचे नाव आहे समाविष्ट बाबी आणि अनुदान मर्यादा पाहूया. कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजना, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजना. ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्र, अवजारे, ट्रॅक्टर व पॉवर टिलर चलित यंत्र व अवजारे, पीक संरक्षक साधने, मनुष्य व बैलचलित अवजारे, प्रक्रिया युनिट्स, कंबाईन हार्वेस्टर स्वयंचलित 14 फूट, ट्रॅक्टर चलित 10 फूट, ट्रक टाईप 6 ते 8 फूट, कटर वायरसह. अनुसूचित जमाती या ठिकाणी अल्पधारक, भूधारक, शेतकरी व महिला. ट्रॅक्टर 1.25 लाख व इतर अवजारे 50%. त्याच्यानंतर इतर लाभार्थी 1 लाख रुपये आहे. अवजारे 40% किंवा मंजूर. कमाल अनुदान मर्यादा यापैकी जे कमी असेल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक व महिला मजूर. कमाल अनुदान मर्यादा आहे 8.00 11.00 लाख. अनुदानाची टक्केवारी 50. इतर लाभार्थी शेतकरी 6.40 ते 8.80 लाख. अनुदानाची टक्केवारी 40. अवजारे बँक भाडे तत्त्वावर कृषी यंत्र व अवजारे सेवा पुरवठा केंद्राची उभारणी. ट्रॅक्टर अधिक इतर पसंतीनुसार अवजारे. अनुदान या ठिकाणी साईडला दिलेलं आहे. तर ऑनलाईन संकेतस्थळ आहे maha-dbt.government.in. या अर्ज करण्याची प्रक्रिया आहे. आता पुढची योजना पाहूया. कृषी विभागामार्फत राबवली जाणारी योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी फळबाग लागवड योजना सन 2024 आणि 25 करता. उद्देश काय आहे? वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेतावर फळबाग लागवड करणे. पात्र लाभार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जमाती, दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंबे, स्त्री कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेखालील लाभार्थी, अनुसूचित जमाती व इतर. पारंपरिक वनवासी अधिनियम सन 2006 अंतर्गत पात्र लाभार्थी. उपरोक्त प्रवर्गातील अ ते ज प्रवर्गातील कोणतीही जॉब कार्ड धारक व्यक्ती वैयक्तिक लाभार्थी म्हणून पात्र. या योजनेत किमान 0.05 हेक्टर ते कमाल 2 हेक्टर मर्यादेपर्यंत प्रति शेतकरी लाभ घेता येईल. समाविष्ट फळपिके व हेक्टरी अनुदान. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या शेतामध्ये संलग्न बांधावर फळबाग लागवडीखालील तपशील आपण पाहू शकता. फळपिकं हेक्टरी झाडे संख्या पहा. प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष. एकूण हेक्टरी अनुदान आपण पाहू शकता. तर फळपिकांचे नावं मी सांगतो. आंबा कलमे, संत्रा, मोसंबी व लिंबू कलमे, पेरू कलमे, डाळिंब कलमे, सीताफळ रोपे, सीताफळ कलमे, कागदी लिंबू रोपे, संत्रा कलमे. त्याच्यानंतर आहे निशिगंध, मोगरा. आपण या ठिकाणी अंतर बी पहा, हेक्टरी झाडांची संख्या बी पहा आणि हेक्टरी अनुदान असलेलं ते बी पहा. त्याच्यानंतर आहे मोगरा आहे, गुलाब आहे, केळी आहे. त्याच्यानंतर खालच्या साईडला आपण पाहू शकता ड्रॅगन फ्रूट आहे, बांबू आहे. तर साईडला तुम्ही क्षेत्र वगैरे पाहू शकता.
तर अधिक माहितीसाठी संपर्क तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारच्या केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या या महत्त्वपूर्ण शेतकरी योजना होत्या। हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून महत्त्वाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि त्यांना या योजनेतून लाभ नक्की मिळेल। तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।